का हा विचार आपण केला पाहिजे की संतांनी दुकान का घातलं. आपण असा विचार करत नाही महाराज. आपला विचार जरा वेगळा असतो. आपला विचार सांगूनच जातो. आता कसं आहे, बाहेरच्या कीर्तनाच्या ठिकाणी बोलायचं जरा वेगळं असतं, पण गावातल्या कीर्तन बोलायचं म्हणलं की जरा थोडी बंधन असतात. तरी पण आता बोलूयाच महाराज. एक गावचे पाटील होते, आपल्या गावचं सांगत नाही. एक गावचे पाटील होते, तिकडच्या गावात गेले की इकडं सांगायचं आणि महापरवडीला गेलं की इकडं सांगायचं, असं काहीतरी करायचं. एका गावचे पाटील होते, त्यांचं काम फक्त एकच होतं, गावाचा न्याय निवाडा करायचं. सभा आली की सभेला बसायचं, गावाचा न्याय निवाडा करायचं, गावाला योग्य ते न्याय मिळवून द्यायचं पाटलांचं काम होतं. मग एवढं सगळं करत असताना घरामध्ये थोडंसं दुर्लक्ष व्हायचं आणि दुर्लक्ष घरामध्ये झालं की मग पाटलीनबाई आपल्या जवळचा रामभाऊ नावाचा नोकर होता, त्या रामभाऊ नोकरला जाऊन सांगायची, रामभाऊ घरातलं मीठ संपलंय, तेवढं पाटलांना जाऊन सांगा मीठ संपलंय. आता रामभाऊ एवढा हुशार होता, कुठला होता, नागठाणचाच. लई लांब जायचा नाही कीर्तनामध्ये. नागठाणचाच रामभाऊ होता. आले बाजूनं कडकडनं असे फिरत फिरत आले, सभा बघितली, सगळी मिटिंग बसली, ते ग्रामस्थ बघितले. एवढ्यावरती रामभाऊनी बाजूला यावं, कानामध्ये सांगावं, 2 तास थांबावं, तसलं काय केलं नाही. त्यानं चौकातून अशी हाक मारली, पाटील पलीकडे होते, ह्यानं अलीकडनं हाक मारली, पाटील आपल्या घरातलं मीठ संपलंय, मीठ. सगळ्या गावानं ऐकलं मीठ संपलंय. ते पाटलांची थोडीफार होती तेवढी सगळी निघून गेली. पाटील म्हणले, येड्या इकडे ये, ह्या असल्या गोष्टी ओरडून सांगायच्या नाहीत. एका बाजूला यायचं, 2 तास थांबायचं आणि नंतर कानामध्ये सांगायचं, पाटील आपल्या घरातलं मीठ संपलंय. रामभाऊ लय हुशार होता. कुठला होता म्हणलं मी, अंगा असं. तेव्हा म्हणला, चालतंय पाटील, पुढल्या वेळेपासून तसंच करतो. आणि मग झालं महाराज. एक 15-20 दिवस निघून गेले. रामभाऊ आला, पण आता हे ओरडायचं नव्हतं, कानामध्ये सांगायचं होतं. रामभाऊ आला, 2 तास वाट बघितली. पाटील म्हणले, रामभाऊ ज्या अर्थी आलाय त्या अर्थी काहीतरी काम असलं पाहिजे. रामभाऊ बाजूला आले. पाटील म्हणले, रामभाऊ काय काम काढलं. रामभाऊ म्हणला, तुमचं सगळं झालं का. हा झालं म्हणला. किती वेळ झालं येऊन. पाटलांनी विचारलं, किती वेळ येऊन झाला. तेव्हा म्हणला, 3 तास झाली येऊन. अरे पाटील म्हणले, काम काय काढलं रामभाऊ. रामभाऊ म्हणला, काय नाही, गंजीला आग लागली ती सांगायला होतो. आता 2 तासानं गंजीला आग लागली सांगितल्या. पाटलांनी काय गंजीला बुक्का लावाय जायचा का, पुंडली एक वरधारी. पाटील म्हणले, अशा गोष्टी ओरडून सांगा जा रे बाबा. रामभाऊ म्हणला, ठीक आहे, पुढच्या वेळेपासून तसंच करतो. चांगलं पाठ केले तुम्ही, पण पुढच्या वेळेपासून तसंच करतो. 8-15 दिवस निघून गेले. नंतर रामभाऊ आला, पण ह्यावेळी ओरडून सांगायला सांगितलं होतं. आला, ओरडून सांगितलं, पाटील तुम्हाला नातू झाला, नातू झाला. म्हणजे पाटील म्हणले, अरे येड्या, अशा गोष्टी ओरडून सांगायच्या का. अरे 1 किलो पेढं घ्यायचं, 1 किलो साखर घ्यायची आणि सगळ्याला वाटत 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 शेवटचा पेढा चोपदार आला का, शेवटचा पेढा पाटलांना चारायचा आणि म्हणायचं, पाटील तुम्हाला नातू झाला. रामभाऊ लय हुशार होता. म्हणला, पाटील ह्या वेळेला नाही, पुढल्या वेळेपासून तसंच करतो. चांगले 8-15 दिवस निघून गेले. गावाची यात्रा झाली. आपली बे गावची यात्रा जवळ आली. आता यात्रा झाली, खेळणं झालं, पाळणं झालं, सगळं काही झालं. आणि रामभाऊने एक उद्योग चालू केला, घे पेढं वाडगावाला, घे पेढं वाडगावाला. पेढं वाटत 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 शेवटचा पेढा पाटलांजवळ आणला. पाटील पेढा खावा. पाटील म्हणले, कशाचं. तसलं विचारायचं नाही, पहिलं खाऊन बघायचं. पाटलांनी बी 2-3 पेढं दाबून चांगलं खाल्लं आणि नंतर वीज पाटील मध्ये, अरे पेढं कशाचं. रामभाऊ म्हणला, काय नाही, पाटलीने मिली म्हणून तुम्हाला दिलं. विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायची महाराज, त्या रामभाऊ सारखी बुद्धी आपली अल्प नाहीये. त्या रामभाऊ सारखी बुद्धी आपली कमी तर नाहीये. त्या रामभाऊपेक्षा आपली बुद्धी निश्चित चांगली. मग आपल्या चांगल्या बुद्धीचा चांगला विचार करा. हा विचार करा की संत दुकान का घालतात. हा विचार करा, संत एवढा अन्याय सहन का करतात. आणि हा सगळा अन्याय सहन करून आपल्याला दान देण्यासाठी संत दुकान घालतात. अभंगाचं प्रथम चरण. घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान
आपल्याला दुकान देती आलिया सिद्धान संत उदार उदार भरले अनंत भांडार. पण संतांनी दुकान घातलं का घातलं हे मी तुम्हाला सांगितलं. पण दुकान घालण्यासाठी काहीतरी गोष्टींची आवश्यकता असते. मग कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते बघा बरं, बघा ऐका. दान देण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक, दान देण्यासाठी महाराज स्वतंत्र असावं लागतं. दान देण्यासाठी तेवढं उदारत्व असावं लागतं. दान देण्यासाठी तेवढं ऐश्वर आपल्या जवळ असावं लागतं. पहिलं बघूया स्वातंत्र्य. दान देण्यासाठी स्वातंत्र्य असावं लागतं. संत दान देतात कारण संत नित्य मुक्त आहेत. संत मुक्त आहेत, संत स्वतंत्र आहेत, म्हणून संत दान देतात. आपण हे दान देतो पण आपण स्वतंत्र आहे का हा विचार आपण जरा केला पाहिजे. आता पारायण जवळ आलं का नाही की महाराजांनी पावती पुस्तक घ्यावं. पावती पुस्तक घेतलं की पेन घ्यावा आणि प्रत्येकाला सांगावं रामकृष्ण हरी आपल्या गावामध्ये पारायण सोहळा चालू आहे. गाव कोणाचं? आपलं. गाव कोणाचं? बोला की. गाव कोणाचं? पारायण कोणाचं? पैसा कोणाचं? मग असंच म्हणायला गेले. एक जण गेला म्हणला महाराज रामकृष्ण हरी आपल्या गावचं पारायण आहे तर पारायण आपलं, आपण हे दान द्यायचं आहे तर आपल्या या कार्यक्रमाला या पारायण सोहळ्याला आपण दान द्यायचं काम करा. एक जणांना घरामध्ये घेतलं, सरबत चहा वगैरे काय सगळं काय झालं आणि नंतर मग त्यानं बिचारानं पावती पुस्तक हातामध्ये घेतलं. पावती पुस्तक हातामध्ये घेतलं, त्यानं पेन घेतला, नाव टाकलं, रक्कम टाकणार. महाराज मी स्वतंत्र सांगतोय, आपण दान देण्यासाठी स्वतंत्र आहे का? ह्यानं पेन घेतला, नाव टाकलं, रक्कम टाकणार. तेवढ्यात घरात स्वयंपाकगृहातनं, सोप्या भाषेत सांगू का मराठीत, किचनमधनं असा एक भांडं पडलेलाचा आवाज, धडकन असा आवाज आला आणि एक नाजूक आवाज पाठीमागा आला, होय व जरा घरात या. तो बिचारा आतमध्ये गेला, माघारी आला. मला वाटते 500ची रक्कम 50 वर आली होती. याचा अर्थ दान देण्यासाठी आपण स्वतंत्र नाही, आपण कोणाच्या तरी बंधनामध्ये आहे का? ज्यांचं झालंय ते सुद्धा कोणाच्या बंधनामध्ये आहेत, ज्यांचं नाही झालं ते सुद्धा कोणाच्या तरी बंधनामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. दान देण्यासाठी स्वतंत्र असावं लागतं. आपल्याला स्वतंत्र नाही, संत स्वतंत्र आहेत म्हणून दान देतात. दुसरी गोष्ट, दान देण्यासाठी तेवढं ऐश्वर असावं लागतं. ऐका, मग संतांकडे तेवढं ऐश्वर आहे का? ऐका. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करो उपचार कोप मोडकी जर्जर. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुकोबरांच्या घरी गेला जेवणासाठी. तुकोबरांच्या घरी देव आला, जेवाय बसले आणि जेवाय बसल्यानंतर जेवण झाल्यानंतर तुकोबरांना देण्यासाठी काही नाही म्हणल्यानंतर मग तुकोबराय सांगू लागले, देवा मी गरीब आहे, मी दुबळा आहे, तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, परंतु तुला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एक तुळशीचं पान आणि पाणी आहे. तुकोबराय सांगू लागले, मुख शुद्धी तुलसी दल, तुका म्हणे मी दुर्बल. मुख शुद्धी तुलसी दल, तुका म्हणे मी दुर्बल. तुकोबराय सांगतात देवाला, देवा तुला देण्यासाठी माझ्याकडे फक्त पाणी आणि तुळशीचं पान आहे. म्हणजे याचा अर्थ संत गरीब आहेत का? नाही. ऐका, आणखीन एक प्रमाण सांगतो. आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके, जावो पुढते भिके कुत्रे घर राखते. संतांचं घर हे कुत्रे राखण्याचं काम करतात. याचा अर्थ संतांच्या घरी काही नसावं, संत गरीब असावे असं आपल्याला वाटत असलं ना तरी संत गरीब नाहीत. आपण ज्या दृष्टीनं बघतोय त्या दृष्टीने संत गरीब असतील, पण आपली दृष्टी वेगळी. महाराज संत हे त्रिभुवनाचे मालक आहेत आणि संतांचं धन वेगळं आहे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोड्या धन. संतांचं धन कुठलं आहे माहिती आहे का? टाळ चिपोड्या आणि विठ्ठल पांडुरंग परमात्मा हे संतांचं धन आहे. याचा अर्थ संत स्वतंत्र आहेत, संत श्रीमंत आहेत. शेवटची गोष्ट राहिली उदारत्व. उदारत्वासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तुम्ही म्हणाल महाराज सूर्य सुद्धा उदार आहे. सूर्यानं कधी तुम्हाला महाराज लाईट बिल पैसे मागितले का? बोला बघू बरं. नाही. याचा अर्थ सूर्य सुद्धा उदार आहे ना. पण सूर्याला काहीतरी बंधन असते महाराज. सूर्याने सकाळी यावं आणि संध्याकाळी माघारी जावं. रात्रीचा सूर्य कधी दिसलाय का? महिला मंडळ दिसलाय का? नाही. याचा अर्थ सूर्याला काहीतरी बंधन आहे. जसं सूर्याला बंधन आहे तसं चंद्राला पण बंधन आहे महाराज. चंद्राचं झाले कसं? आमच्या सगळ्या महाराज लोकांकडे झाले. चंद्र पांढरा, महाराज बी पांढरा. आणि चंद्र कसा माहिती आहे का? संध्याकाळचाच बाहेर निघतो. मग कीर्तनकार महाराज बी रातचाच बाहेर निघतो. कीर्तनाला पांढरे कपडे घालून, पांढरा फेटा, पांढरी टोपी, पांढरं धोतर. आणि मग कीर्तनकार महाराज रातचे बाहेर निघाले, कीर्तन झाले की पुन्हा संध्याकाळी रातचेच घरी येणार. चंद्र रातचाच बाहेर निघतो, रातचाच माघारी येतो. दिवसात चंद्र बघितलाय का? नाही ना. दिवसात चांदणं दिसल पण चंद्र दिसणार. याचा अर्थ चंद्राला बंधन आहे, सूर्याला बंधन आहे. ज्ञानोबा सांगतात मेघ उदार परी ओसरे. बघा आज फक्त आपल्या गावामध्ये पाऊस पडला
जरा पुढं गेला ना तर सातारा या ठिकाणी मापरवड या ठिकाणी पाऊस नाही. म्हणजे मेघ उधार परी ओसरे आणि आता सध्या कुठं बी घसरे. सध्या पाऊस कुठं बी पडतोय, ज्याला वाटेल तिथंच पडतोय. आपल्याच मंडपावर पडतोय, दुसरीकडे कुठंच पडा ना महाराज. याचा अर्थ मेघ उदार परी ओसरे. ज्ञानोबा सांगतात सूर्य चंद्र मेघ अशा कोणत्याही गोष्टी उदारत्वासाठी कारणीभूत ठरत नाहीत. तुम्ही मला महाराज कल्पतरूचं झाड सुद्धा उदार देतं की. कल्पतरूचं झाड याचा अर्थ मनातली इच्छा पूर्ण करणारं झाड. जे झाडाखाली बसलं तर ते झाड इच्छा पूर्ण करतं. कसं सांगू तुम्हाला, आता सोपं करून सांगतो ऐका. एक जण असाच महाराज गावचा कार्यक्रम झाला, जेवण वगैरे झालं, काल्याचं कीर्तन झालं आणि तो असा रानाकडे शेताकडे निघालेला होता. आणि शेताच्या बाजूला एक झाड होतं. ते झाड होतं कल्पतरूचं. कशात झाड होतं? कल्पतरूचं झाड होतं. हा झाडाखाली इथं निघाला आणि झाडाखाली बसला. त्याला जरा ऊन लागायला लागलं म्हणून झाडाखाली बसला. झाड कशाचं होतं बोला? झाड कल्पतरूचं होतं. तो त्या झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली की जरा तहान लागली म्हणल्यानंतर आता झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा प्रकट केली, लगेच झरा प्रकट झाला. झरा लगेच प्रकट झाला. असा झरा प्रकट झाला, त्यानं पाणी वगैरे पिलं. आता जेवण केले, पाणी पिले म्हणल्यानं थोडंसं डोळ्यावरती आल्याशिवाय राहणार? तुमचं सांगत ते जर सांगतोय. हा मग डोळ्यावरती यायला लागलं. ह्याच्या मनामध्ये एक इच्छा आली, महाराज आता झोपण्यासाठी महाराज खाट गादी असावी, खाट गादी उशी काहीतरी असावं. झाड कशाचं आहे? लगेच इच्छा प्रकट झाली, लगेच खाट गादी प्रकट झाली. हे गादीवरती झोपला. पण काय झालं, गरम लय व्हायला लागलं. गरम व्हायला लागलं की त्याला वाटलं की वारं यावं. झाड कशाचं आहे? लगेच वारा सुरू झाला. पाणी मिळालं, खाट मिळाली, वारा मिळाला आणि हे सगळं चाललं. पण झालं असं, काल्याच्या कीर्तनामध्ये बिचारा लई नाचला होता. एवढा नाचला होता की त्याचं अंग सगळं दुखत होतं. महाराज अंग दुखायला लागल्यामुळे तो काय म्हणला, जरा अंग दाबून देण्यासाठी सेविका वगैरे मिळावे त्या. कसं आहे तुम्हाला सोपं करू सांगतो. आता कसं आहे, तुम्ही आपल्या गावचीच आहे म्हणून तुम्हाला सांगतो, दुसऱ्या कोणाला सांगणार? तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही कोणाला सांगू? हां, डोकं दुखायला लागलं की डोकं दाबायचं, हात दुखायला लागला की हात दाबायचा, पाय दुखायला लागला की पाय दाबायचा आणि गळा दुखायला लागल्यावर चांगलं पाठ केलंय तुम्ही. असलं शिकवाय आलोय का मी? तसलं काही कीर्तनातून न्यायचं नाही. मी सांगतोय काय, हा कीर्तनामध्ये त्या हरिपाठामध्ये नाचला, काल्याच्या कीर्तनामध्ये नाचला, त्याचं अंग दुखायला लागलं. तो म्हणला सेविका असावे त्या अंग हातपाय दाबून देण्यासाठी. मग तेवढेच मध्ये थोडेच वेळामध्ये लगेच सेविका प्रकट झाल्या. झाड कशाचं होतं? हे सगळं तासभर चाललं. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, हे सगळं ज्याच्यामुळे चाललंय इथं भुताटकी, तर झाड कशाचं आहे? लगेच भुताटकी प्रकट झाली. नंतर भुताटकी प्रकट झाल्यानंतर म्हणला, ही मला खाणार तर नाही ना? झाड कशाचं आहे? त्याला खाऊन बी टाकलं. दृष्टांत संपला. कल्पतरूचं झाड देतं, सगळं काही देतं, पण त्याला चांगलं आणि वाईट कळत नाही. म्हणून उदार देण्यासाठी कल्पतरू, सूर्य, चंद्र, मेघ अशा सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टी उदार देण्यासाठी कारणीभूत ठरत नाहीत. म्हणून संत उदार देतात, म्हणून ते दुकान घालतात. घातला दुकान देती आलिया सिदान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. विठ्ठल विठ्ठल. संतांनी भंडार त्यांचं अनंत गोष्टीने भरलंय, दान देतात. पण एवढं भंडार भरले ते सांगता सांगता आता माझ्या तोंडाचा भंडारा होईल, तरी पण तुम्हाला सांगतो ऐका. अनंत गोष्टीने भंडार भरले. काय काय त्या भंडारामध्ये मिळते आपल्यासाठीच आहे, ते दुसऱ्या कोणासाठी नाही. बघा, त्या भंडारामध्ये पहिली गोष्ट अशी मिळते, आपण सर्वजण त्या गोष्टीच्या मागे लागलोय. ती गोष्ट प्रत्येकाला हवी आहे. त्याचं नाव आहे सुख. काल महाराजांनी सांगितलं की या जगामध्ये सुखी कोण आहे, तर मंडपात एकानंच हात वर केला होता. बहादर तेवढा एकच जण आला इथं फक्त, बाकी सगळ्यांचा हात खाली होतं. या मंडपामध्ये सांगितलं सुखी कोण नाही. ऐका, प्रत्येक जण सुखाच्या मागे लागलेला आहे. प्रत्येक जण सुख शोधतोय, कुठंतरी मिळावं या आशेनं महाराज जगत आहे. पण गंमत अशी झाली महाराज, अशी काही लोक सुख मिळावं ना म्हणून संध्याकाळी टीव्ही लावतात आणि टीव्हीवरती बघतात सुख म्हणजे. सगळं पाठ केली बरोबर तुम्ही. सुख म्हणजे नक्की काय असतं? रात्री 7:30 वाजता अशी मालिका बघितल्यावर सुख मिळत नाही हो. ते सुख मिळण्यासाठी या पारायणामध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये यावं लागतं. आपण प्रत्येक जण सुखाच्या मागे लागलोय. मग ते सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कसं शोधतो? हिथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं? मी सुखाचं सांगतोय बरं का, तुम्ही वेगळं मनामध्ये आणू नका. हे असं सुख आपण प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. झालंय कसं माहितीये का? सोपं करून सांगतो ऐका. जुन्या काळामध्ये बैलाचा गाणं होता. कीर्तनामध्ये निलेश महाराज लय लांब जायचं,
कारण लांब गेलं की याला उशीर लागतो, मग कीर्तन पुढं जातं ना, त्याच्यामुळे दृष्टांत इथलाच द्यावा लागतो. ऐका, जुन्या काळामध्ये बैलाचा घाणा होता. एक बैल बांधलेला असायचा, तो गोलगोल फिरायचा, मग ते तेल निघायचं. ऐका, मग घाणा कुठं होता? नागठांमध्ये. कुठं होता? मग बैल कुठला होता? चांगलं पाठ केलंय तुम्ही. बैल पण नागठांचा, घाणा पण नागठांमध्ये, का तर कीर्तन नागठांमध्ये चालू आहे ना. आणि मग तो बैल तो गोलगोल फिरायचा ना, मग तेल निघायचं. कधी कधी बैल फिरत नसायचा, मग काय करावं कळत नाहीये. विठ्ठल विठ्ठल कधी कधी मग त्या बैलाला थाप टाकायला लागायची, मारावं लागायचं, मग तो बैल गोलगोल फिरायचा. पण झालंय असं, कधी कधी तो बैल फिरत नसायचा, मग त्या बैलाला फिरण्यासाठी काहीतरी युक्ती करायला लागायची. काय युक्ती करायला लागायची? ऐका, एकच बैल असायचा, त्याच्या खांद्यावरती जो असायचा. मग महाराज बैल पण लय हुशार. कुठला होता? मालक पण कुठला होता? मग मालक काय करायचा? त्या बैलाच्या खांद्यावरती जो होता ना, त्या जोवर त्याशी वावभर काठी बांधायचा. ती वावभर काठी त्याला अशी बांधली, त्याला फुटभर अशी फुटभर दोरी बांधायचा. आणि ती दोरी बांधली ना की त्या दोरीला मग महाराज ओला चारा, ओलं गवत, ओलं मक्यान असं काहीतरी ओलं त्याला बांधायचा. आणि ते ओलं बांधल्यानंतर मग तो बैल त्या चाऱ्याकडे बघायचा. आणि मग त्या बैलाच्या खांद्यावरती एक फटका जोरात असा, एवढ्या जोरात फटका मारल्यावर बैल मरल, गाणाच बंद पडेल. हळूच मारलं नाजूक, आणि नाजूक मारल्यानंतर बैल चालू लागला. मला सांगा, बैल चालू लागला खादीसाठी का तेलासाठी? बोला. तेलासाठी नाही तर खादीसाठी बैल चालू लागला. पण बैल चालू लागला, त्याला वाटलं आता आपल्याला चारा मिळेल, मग मिळत नव्हता. मग बैल पण लय हुशार होता. कुठला होता? अंगास. बैल नागटांचा असा करायचा, त्याला काय तो चारा तोंडामध्ये जात नव्हता. मग बैल असा झोका द्यायचा, झोका असा झोका बैल द्यायला लागला का नाही की मग बैलाला वाटत तो चारा माझ्या तोंडामध्ये असा जवळ 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 तिथनच माघारी जायचा. बैलाच्या तोंडामध्ये चारा गेला. बैलाचं सांगतोय होय मी आपलं सांगतोय महाराज. जसा बैल चाऱ्याच्या मागं लागलाय, आपल्याला आता चारा मिळेल मग मिळेल, तसं आपण सुखाच्या मागं लागलोय. आपल्या सुख आता मिळेल मग मिळेल, ते सुख मिळत नाही, ते फक्त सुखाची आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुख मिळत नाही, ती फक्त सुखाची आशा आहे. आणि त्या आशेसाठी आपण नुसतं फिरत राहतो त्या बैलासारखं, आणि आपलं सुख मिळत नाही. मग हे सुख शोधण्यासाठी आपण संसारामध्ये बघतो. संसार दुःखमुळं चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख शोधण्यासाठी संसारामध्ये जातो, संसारामध्ये सुख नाही. संसारामध्ये सुख नाही. थोडा पुढं गेला, पुढं म्हणजे कुठं? बोरगावला नाही, थोडा पुढं गेला म्हणजे स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये सुख असेल. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्यायचं. आपल्या घरामध्ये आटा चक्की गिरण असेल तर आपण दुसऱ्याच्या घरी दळायला जाणार का? जाणार का? नाही जाणार. तसं महाराज स्वर्गामध्ये जर सुख असतं तर स्वर्गीचे देव इथं मृत्यू लोकांमध्ये संतांच्या संगतीमध्ये आले नसते.